नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. माणगाव तालुक्यातील नानोरे गावातील प्रगतशील शेतकरी संदीप दसवत्ते हे गेली 25 वर्षांपासून कलिंगडाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. पारंपरिक पद्धतीने गोल कलिंगड ठराविक व्यापारीच घेत असल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जायला लागायचं. त्यामुळे त्यांनी अभिनव कल्पना राबवत प्रीमियम कलर कलिंगडाची लागवड केली. हा कलिंगड बाहेरून दिसायला काळा असला तरी तो आतून मात्र पिवळा असतो. हे कलिंगड अतिशय गोड आणि चविष्ट आहे. महाराणावर 20 ते 25 एकर जमिनीवर ही लागवड संदीप दसवत्ते आणि त्यांचा मुलगा साहिल दसवत्ते यांनी करून माणगावच्या मातीत पिवळं सोनं पिकवलं आहे. 24 तास डोळ्यात अंजन घालून जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतींची अवस्था पाहता पोलिसांना राहण्यायोग्य या वसाहती राहिल्याच नाहीत. पेण तालुक्यातील पोलीस वसाहतींची दयनीय अवस्था आहे. पेण शहरातील फणस, डोंगरी आणि पोलीस ठाण्याशेजारी असणाऱ्या पोलीस वसाहतीचा अक्षरशः उकिरडा झालाय. ही वसाहत सुस्थितीत व्हावी किंवा त्या ठिकाणी नव्या इमारतीची निर्मिती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे 2019 पासून आग्रही आहेत. अनेकदा आवाज उठवूनही आजपर्यंत शासनाकडून या संदर्भात कोणतीच हालचाल अगर निधीची तरतूद होताना दिसत नाही. रायगड जिल्हा इको, विक्रम मिनी डोर चालक मालक संघटना आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात बैठक परिवहन प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रत्येक मिनी डोर टॅक्सीवाल्याकरता कोविडचं सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रधान सचिव पराग जैन, उपायुक्त जितेंद्र पाटील, प्रादेशिक अधिकारी अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष विजय पाटील, वंदे मातरम संघटनेचे रवी नाईक, दीपक नावडेकर, विकास पारंगे, श्याम भगत आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं देशपातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचे नांदगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. संकल्प यात्रेच्या निमित्तानं सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न शासनातर्फे सुरू आहेत. शासन आपल्या दारी आलं आहे, त्याचा लाभ ग्रामस्थांनी करून घेण्याचं आवाहन करताना मंडल निरीक्षक तवर यांनी जमीनविषयक माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. तसंच कृषी विभागाच्या सागर चौलकर आणि सहकाऱ्यांनी ड्रोनद्वारे पीक फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवलं. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम मार्फत दिव्यांगांसाठी कृत्रिम आणि सहाय्यक उपकरण वाटप शिबिर आणि दिव्यांग तपासणी शिबिर पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलं. शिबिरात 323 दिव्यांगांनी सहभाग नोंदवला होता. दिव्यांगत्वाचे निदान, उपचार, फिजिओथेरपी यासारख्या अत्याधुनिक सुविधा येथे देण्यात आल्या. शिबिरात कृत्रिम अवयव आणि सहाय्यभूत साधनांची उपलब्धता, सल्ला आणि मार्गदर्शन, विविध योजनांचा लाभ, दिव्यांग बचत गटाची बांधणी तसंच दिव्यांगाचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण केले गेले. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सलग 4 दिवस सुट्ट्या आल्याने मुंबईकडून पर्यटक लोणावळा, खंडाळा आणि पुण्याकडे निघालेत. बोरघाटात अमृतांजन ब्रिजपासून 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉइंट जवळही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवारपासून मंगळवारपर्यंत शाळा आणि सरकारी कार्यालय बंद असल्याने ही वाहतूक कोंडी झाली असून वाहन चालक आणि पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पोलीस स्टेशनची कार्यपद्धती सर्वसामान्यांच्या विशेष पचनी पडत नाही. एखाद्या कार्यक्रमाची परवानगी असो की गुन्ह्याचा तपास, यातून पोलिसांकडून सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक ही चिंतेची बाब मानली जाते. मुरुड पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन स्मार्ट करण्यावर भर दिलाय. देशातील सर्व पोलीस स्टेशनमधील कामकाज गतिमान होण्यासाठी भारत सरकारचा स्मार्ट पोलीस स्टेशन हा मध्यवर्ती प्रकल्प असून त्या अंतर्गत पोलीस ठाण्यांना ISO मानांकन प्राप्त करणं हा हेतू आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.